आत्मस्वरूप आमचं का झाकलंय? अविद्येने झाकले. मी कोण आहे? मी जीव, मुळात मी जीव नाहीच. स्वतःला जीव समजणं हे अज्ञान आहे. अविद्या येणे नावे जे विद्यमानाची नव्हे. अविद्या या शब्दाचा अर्थ काय? जी विद्यमान नाही, जिला अस्तित्वच नाही, ती अविद्या. मी अज्ञानी आहे. मुळात अज्ञानाला अस्तित्वच नाही बरं का. अज्ञानाला अस्तित्वच नाही. प्रत्येकाला बुद्धी आहे का नाही? प्रत्येकाला बुद्धी आहे का नाही? असा कुणी माणूस आहे का की मला बुद्धी नाही म्हणणारा? एखाद्याला जर विचारलं बाबा बुद्धी कुणाला नाही, हात वर करा, कोणी म्हणेल का मला बुद्धी नाही? बरं, एखाद्याने हात वर केला मला बुद्धी नाही, तर मला बुद्धी नाही हे सांगण्याची तर त्याला बुद्धी आहे का नाही? नीट लक्षात घ्या. अविद्या येणे नावे जी विद्यमानाची नव्हे. अरे जी विद्यमान नाही ती अविद्या. मग काल अज्ञान होतं ना, आता मला ज्ञान झालं, चुकीचं सांगताय. कारण सद्रूपानी, चित्रूपानी, आनंद रूपानी जर माझा प्रभू नटलाय, जर तो ज्ञानस्वरूप आहे, आणि तिन्ही कालामध्ये जर त्याची सत्यता आम्हाला मानावी लागत असेल, तर अविद्येची, अज्ञानाची, माये, तिन्ही काळामध्ये उपाधी माया ही नाहीच. कारण निरुपाधिक तत्व जर भरून राहिलं असेल, तर अविद्या असणं, अज्ञान असणं, माया असणं ही उपाधी आली. उपाधीचा त्रैतालिक आत्यंतिक अभाव मानल्याशिवाय गत्यंतरच नाही. नीट लक्षात घ्या. तिन्ही काळामध्ये काल मला अज्ञान होतं ना, आता ग्रंथ वाचल्यावर ज्ञान झालं, चुकीचं आहे. हे कुठंपर्यंत? जोपर्यंत तुमची साधक दशा आहे तोपर्यंत ठीक आहे. काल मला काय कळत नव्हतं, आज जरा कळायला लागलं, ठीक आहे. पण जेव्हा सिद्ध दशा प्राप्त होते, सूर्याला जर विचारलं बाबा अंधार कसला असतो तुला माहित आहे का? नाही का? सूर्याला विचार. पंचांगामध्ये आपण काय बघतो? सूर्योदय किती वाजून किती मिनिटांनी, पंचांग सांगतं आम्हाला किती वाजून किती मिनिटांनी सूर्य उगवणार. आणि सूर्य उगवल्या क्षणी काय होतं? अंधार घालवावा लागत नाही, आपोआप जातो. का अंधार म्हणतो आता सूर्य उगवला, आता मी जातोय. ज्या क्षणी सूर्याचं आगमन झालं त्या क्षणी अंधार गेला, बरोबर. पण सूर्याला विचारा ना तुम्ही, बाबा तू किती वाजता उगवतोस? तो म्हणलं मी मावळतही नाही उगवत ना, मी नित्य आहे. मग जर तो नित्य आहे तर त्याला अंधार माहिती आहे का? तो म्हणेल का मी अंधार बघितलाय? ज्ञानी पुरुषाला अज्ञान माहित असण्याचं कारणच काय? आणि किंबहुना गंमत अशी लक्षात घ्या, असं आहे, आता मी ज्ञानी आहे. एखाद्या ज्ञानात जर अज्ञान निवृत्त होत असेल, बरं का, समजा मला गणित कळत नाही, तर मला इंग्रजी शिकवणी लावून चालेल का? विज्ञानाची शिकवणी लावून चालेल का? गणिताची शिकवणी लावावी लागेल, बरोबर. तसं जर मला प्रभू प्राप्तीचं जर अज्ञान असेल, तर त्या अज्ञानाला निवृत्त करणाऱ्या ज्ञानाचीच मी उपासना केली पाहिजे. भलत करून चालेल का? हे तर बरोबर. आता एक लक्षात घ्या, अज्ञान गेल्यानंतर जर ज्ञान म्हणत असेल की त्या अज्ञानाला मी निवृत्त केलं म्हणून जर ते ज्ञान शिल्लक राहत असेल, तर ते ज्ञान ही बद्धाला कारण आहे. सापेक्षता आली. ज्ञान आणि अज्ञान सापेक्षता आली. पण प्रभू हा निरपेक्ष आहे, त्याच्याकडे सापेक्षता असू शकत नाही. आणि म्हणून ते ज्ञानही निघून गेलं पाहिजे. आणि केवळ ज्ञान, त्याच्या ठिकाणी हे ज्ञान नाही, अज्ञानाला निवृत्त करणारं ज्ञान नाही. चांगदेवाकडे अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होतं, पण सगळंच ब्रह्म आहे हे ज्ञान नव्हतं, म्हणून चांगदेव अडकले होते. माऊलीकडे मुळात उपाधी नव्हतीच आणि अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतच मुळात, म्हणून चांगदेव 65 मध्ये अहम ब्रह्मास्मी सांगितलंच नाही माऊलीनं. सर्वैदम खल्विदम ब्रह्म, सगळंच ब्रह्म आहे हाच उपदेश केला. चांगदेवाकडे बाकीचं सगळंच होतं. मी ब्रह्म या प्रचितीत चांगला होतेच, पण जग ब्रह्मरूपाने नटले ही अनुभूती आली नव्हती. आणि ती चांगदेव 65 माऊलीनं सांगितलं. स्वार्थामुळे काय होतं? विवेक दृष्टीचा आश्रय घेतो.
आणि इंद्रियाचे चोचले पुरवतो आपण. आज काय खायचं, उद्या काय खायचं, आज कुठला पिक्चर बघायचा, आज काय, ते चोचले आहेत ना इंद्रियाची. आणि काय होतं, हे सगळं व्यर्थ आहे. याला जे गोड लागतं ते शरीराला अपायकारक आहे. औषधाची गोळी कडू असते पण शरीराला हितकारक असते. लहान मुलं गोळी खायला नको म्हणतात, त्याला बळबळ खाऊ घालायला लागते, ठीक आहे नाही. हा आणि मग काय होतं, अज्ञानामुळं विषय प्रधान असं घर आहे. घरामध्ये सगळे विषयच आहेत ना. मला एक सांगा, आपल्याकडे असणारी वर्तमानपत्र, ही टीव्ही सातत्यानं अप्रत्यक्षपणे आमच्यावर विषयाचाच मारा करतायत. विषयाचाच मारा होतोय. त्यामुळे घर हे काय आहे, विषयाचं स्थान आहे. आणि आम्ही काय केलोय, त्याच्यामुळं जीवाला काय होतं, जीव त्यातच आसक्त राहतो आणि परिणामी दुःखाला प्राप्त होतो. दुःखच आमच्या पदार्थ पडतं. स्त्री आणि पुरुष ह्यामध्ये जो पती पत्नी भाव आहे, ज्ञानी लोक याला काय समजतात, जो ज्ञानी आहे तर हृदयाचा अभेद्य बद्ध समजतात. ठीक आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, दोन हात, हे जे दोन हात आहेत, ठीक आहे. जगद्गुरु तुकोबा काय म्हणले, एका शरीराचे ते हात आहेत, दोन्ही हात इथं भिन्न नाही. एका हाताने मी पैसे काढले आणि दुसऱ्या हाताला मी दिले उसने, असा व्यवहार घडतो का? मला जर उसने पैसे मलाच पाहिजे असेल तर मी डाव्या हाताने मला पैसे दिले आणि उजव्या हाताला मला पैसे दिले, मीच मला पैसे दिले, असा व्यवहार घडतो का? तसं ज्ञानी पुरुषांनी असं ठरवलंय की पती पत्नी काय अभेद्य आहेत, हे वेगळेच नाहीत. पुरुषाचा आत्मा आत्मा आणि स्त्रीचा आत्मा आत्मी असा असतो का? आत्मा असं असतं का? तिचा गोरा आत्मा, ह्याचा काळा आत्मा असा असतो का? ती दिसायला गोरी असेल, मी काय असेल, पण आत्मा काळा गोरा आहे का? आत्मा आत्मा आहे, आत्मा नित्य आहे. या प्रचितीत कोण असतो? ज्ञानी पुरुष असतो. पण सामान्य माझ्यासारखा जीव त्यामध्ये आसक्त होतो आणि आसक्ती हेच बंधनाला कारण होतं. कर्म वासनेने काय होतात, जी घट्ट झालेली गाठ आहे हृदय ग्रंथी, ती सैल होते आणि पुरुष दाम्पत्य भावातून निवृत्त होते आणि संसाराला कारण असलेला अहंकार त्याग करून सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन परमपदाची प्राप्ती होते. ग्रंथी सुटल्या पाहिजे, गाठ सुटल्या पाहिजे. ग्रंथी म्हणजे गाठी. मोकळा असावं, कुठली अंगात काही नसावं. गोपिकांना असं वाटलं, अरे म्हणले गोपिकांचं त्या बासरीचं भांडण झालं. तू बघायला गेली तर म्हणले लाकडाची एवढी एवढी पोकळ नळी, म्हणले बघायला गेली तर पोकळ, आणि सतत प्रभूच्या आमच्या ओठात असते म्हणले हरीच्या, नाही का? त्याच्या आधाराविरुद्ध तू प्राशन करतेस. देव आम्हाला कधी जवळ घेत नाही, तुला जवळ घेतो. बघायला गेलं तर तू जड, तुझ्या चैतन्य तत्व आहे का? नाही. लाकडाचा एक तुकडा, ती पण पोकळ, मस्त चौथी मत्सर जागा झाला. आम्ही एवढ्या सुंदर गवळणी म्हणले, आम्ही त्याच्या मागे लागून ह्यानं त्या लाकडाला जवळ धरावं म्हणले. बासरीवर भांडू लागल्या सख्या. त्या बासरी म्हणते, प्रभू मला जवळ का धरतो? त्याच्या आधारामुळे तुम्ही का जवळ मला मिळतं? मी पोकळ आहे, माझ्यात कुठलीच गाठ नाही, बरं का? कुठलाच विकार नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, सगळं मोकळं. सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षा. सगळ्या गाठी आमच्या सुटल्या पाहिजेत, ठीक आहे? जर गाठ शिल्लक असेल ना, काही उपयोग नाही. आणि म्हणून जेव्हा ते आपण दुंदुकारीची कथा ऐकत होतो, आत्मदेव ब्राह्मणाची, भागवत महात्म्यामध्ये ती कथा आली. त्याला बांबूला 7 गाठी होत्या ना, आणि 7 दिवसामध्ये एक एक ग्रंथी अशी सुटली गेली आणि तो पिशाच योनीतून भगवंताचं विमान आलं दुंदुकारीला. पापाचा कळस झाला होता, काही केलं नव्हती पाप.
अपिचे सुदुराचारो भजते मामन्य भाग. किती पापी नाही का. काय काय शिल्लक काय करायचं ठेवलं होतं, त्याला देवाचं विमान यावं. सगळ्या ग्रंथी सुटल्या गेल्या, ग्रंथी सुटल्या पाहिजे. आणि मग काय होतं, ही गाठ जेव्हा सुटते तेव्हा प्रभूची वाट ही मोकळी होते. संसार सागरातून पार होण्यासाठी कुशल, धैर्यवान, उद्योगी, सत्वगुण विशिष्ट माणसाने सर्वांचा आत्मा आणि गुप्त स्वरूपाच्या माझ्यात भक्तिभाव ठेवून मला शरण यावं. काय करा, प्रत्येकाला आत्मा मी आहे नाही का. जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत, हा भक्तियोग जाण निश्चिंत माझा. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये भाव हा ठेवला पाहिजे बरं का. व्यवहार नव्हे, भाव ठेवायचा. व्यवहार नाही करायचा त्यांच्याशी तसा, भाव ठेवायचा तसा, समदर्शी वागायचा आहे. आसक्तीचा त्याग, सुख दुःखाची द्वंद्व सहन करायचे. सुख आणि दुःख काय आहे, उन्हाळा पावसाळ्यासारखं ते चालूच राहणार आहे, चालू राहणार आहे ते. प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनीचा जीवाचा फेरा आहे आणि प्रत्येकाला दुःख हे भोगावंच लागतं. मग काय करायचं आहे, सकाम कर्माचा त्याग करा. अकर्म करू नका, विकर्म करू नका. निष्क्रिय पण राहू दे, काहीतरी केल्यावर म्हणतो गप. आणि एक सांगतो, कर्म जन्मजात कर्म आपल्या मागच लागले. कर्म सहज आहे, सहज आहे. कर्म चुकलं नाही, कर्म चुकलंय का. आणि जन्माला आल्या आल्या रडायला सुरुवात झाली, रडलं नाही तरी डॉक्टर रडवतात. रड रड, त्याला मारून रडवतात. त्याला म्हणतात आयुष्यभर पुन्हा रडायचंच आहे तुला, रड नाही का. कर्माला सुरुवात आहे. जन्मजात कर्म आमच्या मागे लागले. श्वास चालू झाला, भूक चालू झाली नाही का. मी जर ठरवलं मी काहीच कर्म करायचं नाही, मी फक्त डोळे झाकून बसणार, तर डोळे झाकून बसणे कर्मच आहे. ती कर्म कुठे चुकलंय नाही का. चुकलं नाही. तुमचे शब्द मी माझ्या कानावर पडू द्यायचं नाही ठरवलं, शब्द पडणारच आहेत कानावर नाही का. श्रवण इच्छेची पुढा दारवंटा सदा उघडा. तुमचा चेहरा जर मला बघायचा नसेल तर मी डोळे झाकून घेईल ना, पण तुमचे शब्द जर माझ्या कानावर पडायचे नसतील तर कानाला तरतूद नाही केली. दारवंटा हे दार आहे म्हणतात माऊली, दार उघडा आहे. नको म्हटलं तरी ऐकावंच लागतं. ठरवू शकत नाही आपण. कर्म चुकत नाही. कर्म नित्य चालू आहे. संध्याकाळी खाल्ल्यानंतर सकाळी पोट साफ राहतं. प्राणापानाचे भाती फुंक फुंकोने अहोराती आटी तसे निडो किती उदरा माझी. चालू आहे ना क्रिया, कर्म थांबलं नाही. आपण झोपतो, हे इंद्रियात झोपत नाही. ते झोपलं तर सकाळी खांद्यावर जाईल. श्वासाची क्रिया 24 तास चालू आहे. श्वास आपल्या इच्छेत नाही, 24 तास चालू आहे. इंद्रिय कुठलीच बंद आहेत. त्यामुळे कर्म सहज आहे. भक्ती हा माणसाचा स्वभाव आहे आणि ज्ञानाची गरज आहे. जन्मजात मनुष्य हा भक्ती प्रियच असतो, भक्तिशील असतोच. पण त्याला ज्ञानाची जोड असली पाहिजे. आंधळी भक्ती असू नये. ज्ञान ही गरज आहे. आणि म्हणून सकाम कर्म करू नयेत. सकाम कर्माने काय होतं, सकाम कर्माने काय होतं, एखादं सकाम कर्म केलं तर तुम्ही स्वर्गलोकातले भोग भोगू शकता, पण पुन्हा खाली यावं लागतंच ना. म्हणून कुणाशी वैर धरू नये. समता असावी, शांती असावी. शांती कशी असावी, हिमालयातली शांती नव्हे. एखादा मनुष्य 12 वर्ष हिमालयात जातो आणि तो म्हणतो आता मी शांती मिळवली, मी आता काय केलं. तिथं कोण निर्मनुष्य असतं, माणसंच कोण नसतात. मग इथं गावात येतो, इथं गावात गर्दी भरपूर बाजारच्या दिवशी, आणि समोरचा येऊन धक्का लागतो ना समोरच्या येणाऱ्या माणसाचा. अरे तुला कळत नाही का म्हणतो मला धक्का, मी शांती मिळवलेला माणूस आहे म्हणतो. आणि ते दोघात चालू होतं जरा, आणि असं बोलत बोलत त्याचा आवाज वाढतो. अरे मी 12 वर्ष तपस्या करून शांती मिळवली, तू मला धक्का मारतोस, ती शांती आहे का.
अरे गर्दीत जर निर्मनुष्य ठिकाणी मिळाली शांती आमच्या काय कामाची? हिमालयात जाऊन शांती मिळते त्याचा उपयोग नाही. शांत असावं, समचित्त असावं, संयम असावा, प्रसन्न असावं. कपाळावर कधी सातत्यानं आठ्या असू नये, किती दुःख असू नये स्वतः आपल्याला समोरच्याला वाटू नये. बघा तेव्हा काहीतरी रडगाणं सांगत नकोच ह्याच्याजवळ जाय असं वाटू नये. आपलं दुःख आपल्याजवळ, लोकांना बघताना हसत बघावं, संयमी असावं. एकांतात वास करावा. प्राण, इंद्रिय, मन याला ताब्यात ठेवायचा आहे. यम साधायचा, आसन करायचं, प्राणायाम करायचा, समाधी षटक करायची, बरं का. सत्पुरुषाच्या वचनावर श्रद्धा ठेवायची. मोठ्याने काय सांगितलं ते प्रमाण. प्रत्येक अभंग असतो, ओवी असते, त्याला काय असतं माग? ओवी झाल्यानंतर काय असतं? तुका म्हणे, नामा म्हणे, बाप रखुमा माऊली असेल तर बाप रखुमा देवीवर म्हणे, आहे की नाही? मुक्ता म्हणे, त्याने म्हणे. त्याने म्हणलेलं फक्त चालतं, माझ्यासारख्या चालत नाही. ती कुणी म्हणले? किती पण तत्वज्ञान सांगितलं ते कुणी म्हणे हे आधी सांगायचं. ते त्यांच्या वाट्यावरनं आपलं सांगून जग ऐकत नसतं आणि आपलं सांगू पण नाही, बरं का. महान पुरुषांच्या वाक्यावर श्रद्धा ठेवावी. संत होण्याचा प्रयत्न करू नये. संतांचा दास व्हावं, देव पण होऊ नये आणि संत होण्याच्या भानगडीत पडू नये. संतांच्या पायावर डोकं ठेवून चालावं. श्रद्धा आहे नाही का. गुरुवचने फुटली पहाट, गुरुवाक्याचे उजवडे, चित्त झाले निधडे, ते ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. गुरुवाक्याचे उजवडे श्रद्धा आहे. म्हणजे पहिलीला लहान मुलगा असतो आणि जरा वर्गातला थोराडा मुलगा असतो दुसरीच्या वर्गातला, मग तो ह्याच्या अंगावर येतो मारायला. लहान मुलांची भांडणं असतात शाळेत नाही का, अंगावर मारायला येतो. मग हा म्हणतो, आई तू माझ्या बरोबर चल, तू फक्त माझ्या बरोबर थांब. आता आई काय त्यावर भांडणं करणार आहे का? पण हे का गुरुवाक्याचे चित्त झाले निधडे, तू फक्त बरोबर चल, आता मला कोणी काय करणार नाही. विश्वास काय आहे? आई तू फक्त बरोबर थांब, बघू मला कोण काय करणार नाही, मला मारायला कोणी येणार नाही. तू माझ्या बरोबर असशील तर तुझं बोट माझ्या हातात पाहिजे नाही का. तू असशील तर आता कशी नाही का. म्हणून ही श्रद्धा, हा विश्वास, तत्वविचार आणि योग तत्वाचा विचार केला पाहिजे. आणि योग साधना करावी. आणि जे आपलं शरीर आहे ते कोणात लीन करावं? प्रभूमध्ये लीन करावं. माझ्यात लीन कर म्हणले, बाकीचं काय करू नकोस. माणसाने सतत दक्ष राहावं आणि अविद्येमुळे जे हृदय ग्रंथी बंधनाला जे कारणीभूत आहेत ती सगळी जी साधनं सांगितली, ही साधनं काय करायचा? अभ्यास करायचा, संत संगती करायची, अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण करायची, वैराग्य निर्माण विवेकातून वैराग्य येतं. अगोदर वैराग्य येतं पुन्हा विवेक येतो, असं होत नाही. त्याचा क्रम आहे. आणि गंमत अशी आहे, ह्या ज्ञानामध्ये आध्यात्मिक ज्ञानामध्ये आणि भौतिक ज्ञानामध्ये एक फरक आहे. समजा कॉलेजमध्ये कसं असतं, एखादा विषय गेला तर एटीकेटी मिळते आणि मग पुढच्या वर्गात प्रवेश मिळतो आणि तेवढे गेलेला विषय तेवढा सोडवायचा, बरोबर. किंवा समजा आपण 9वीला नापास झालो, 10वीला जायचं आहे, 9वीतच बसवतो, 8वीत टाकत नाहीत पुन्हा, बरोबर. 10वीला जर जायचं असेल, मी जर 9वी नापास झालो असेल तर मला पुन्हा 9वीच्याच वर्गात बसावं लागतं. पण परमार्थामध्ये तुमच्याकडे जर विवेक निर्माण झाला, तुमच्याकडे वैराग्य निर्माण झालं, तुमच्याकडे मुमुक्षुत्व निर्माण झालं, शमदमादी षटक निर्माण झालं, सगळं निर्माण झालं, पुढचा एखादा गुण गेला, पुन्हा पहिली अंगणवाडीपासून बसा. इथं तसं नाही, गेले तेवढंच कर, तसं नाही. पुन्हा पहिल्यापासून सगळी साधना करावी लागते. विश्वामित्राची तपश्चर्या संपली, भंग पावली अप्सरा असल्यावर, मग ते म्हणलं तिथूनच चालू करू, असं होत नाही. पुन्हा सगळं संपलं, तिथं मातीमूळ झालं. इथं असं आहे,
दोष ज्यावेळेला जातात त्यावेळेला सगळे दोष आमच्यातले जात नसतात, एक एक दोष जातो. ठीक आहे, पण येताना कसे येतात? दोष सगळेच येतात. आणि पण गुण प्राप्त करताना सगळे गुण एकदम प्राप्त होत नसतात, एक एक गुण प्राप्त व्हावा लागतो. पण एक जर आमच्यातला गुण गेला त्याच्यामध्ये सगळेच गुण जातात. उलटा आहे आमच्या बाबतीत बर का. जो मनुष्य भक्तिभावाचा उपदेश करत नाही आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तो गुरु नाही. गुरु पुष्कळ पण सद्गुरु एकच. जो ह्या फेऱ्यातून मुक्त करतो तो सद्गुरु. का हल्ली सद्गुरूंचा पुष्कळ सुकाळ झालाय. ओ महाराज म्हणून हाक मारली की 40-50 माणसं मारून बघतात आपल्याला हाक मारते काय म्हणून. म्हणजे शेवाळ्यावरून घसरून पडावं इतकी महाराज शब्द गुळगुळीत झाला. सगळेच महाराज झाले. हरिपाठ पण पाठ नसतो पण महाराज बरं का. असा महाराज नाही आणि तोच बद्ध आहे. तो तुम्हाला काय मुक्त करणार? जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असलं पाहिजे. तो गुरु. कुणी गुरु होत नाही. कसा आहे संसारी उपाधी आहे. संसारामध्ये काय असतं? पत्नी असते, मुलं असतात आणि ही झाली लौकिक उपाधी. मग आता काय केलं? घराला कंटाळलो आणि मठ बांधला. हिथं बायका मुलं होती, तिथे शिष्य आले. ह्याला घर म्हणतो त्याला मठ म्हणलं. ही लौकिक उपाधी, ती अलौकिक उपाधीच. हे जसं बंधनाला कारण आहे तसं शिष्य हे गुरु शिष्य हेही बंधनालाच कारण. लौकिक उपाधी, अलौकिक उपाधी. लौकिक उपाधीमध्ये काही अंतर्गत उपाधी आहेत. कुठल्या? घरामध्ये जर आमच्या लौकिक उपाधी असेल तर काम, क्रोध, लोभ, दंभ हे काय अंतर्गत उपाधी आहेत. आणि संतांच्या ठिकाणी एकदा मी मठ बांधला तर दया, क्षमा, शांती ही सुद्धा उपाधीच. हा गुण होत नाही, ही सुद्धा उपाधीच होते नाही का. मी एखाद्याला दया दाखवली म्हणजे काय केलं? मी सुखी, मी श्रीमंत, तो गरीब, त्याला मी समजा काही मदत केली. किंवा मी सुखी आणि तू दुःखी, हा भेद केला. दया, जी दया जर आम्हाला भेद निर्माण करायचा असेल तर दया पण उपाधीच. दया, क्षमा, शांती त्याही नको दातारा म्हणजे नको. ही पण नको. तिळोबा म्हणतात ही पण आमची उपाधी ठरते नाही का. शांती प्राप्त करावी लागते म्हणजे ती उपाधी झाली. कारण शांती आमचा स्वभाव असला पाहिजे. डोळस मनुष्य आंधळ्याला तिकडे जाऊ देत नाही तसं अज्ञानी माणसानं, अविद्येनं दुःखाकडे जाऊ देत नाही ज्ञानी माणूस. तो ज्ञानी पुरुष त्याला काय करतो? ती वाट दाखवतो. माझ्या अवतार शरीराचं रहस्य जाणणं हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बाहेर आहे म्हणतात. म्हणून शुद्ध सत्व हेच माझं हृदय आहे बर का. धर्माचं त्याला अधिष्ठान आहे. अधर्माला मी कधीच मागे ढकलून दिले म्हणतात. आणि म्हणून मला काय म्हणतात? ऋषभ भगवान हे सांगायला लागलेत मी अधर्म काढून टाकलाय. धर्माचं ज्ञान सांगण्याकरता ऋषभ भगवंताचा अवतार आहे. आणि तुम्ही माझ्या दिव्य अंतःकरणातून निर्माण झालेला आहात म्हणून तुम्ही मत्सराचा त्याग करा. माझा आपला मोठा भाऊ भरत आहे त्याची सेवा करा. भरताची सेवा करा म्हणून सांगितलं. त्याची सेवा करणं म्हणजे माझी सेवा करणं. सर्व स्थावर वस्तूमध्ये श्रेष्ठ कोण आहे बघा? वृक्ष श्रेष्ठ आहेत, झाडं श्रेष्ठ आहेत. झाडं पूर्वी असं होतं ग्रंथात की वृक्ष तोडला तर मनुष्यवधाचा गुन्हा होता. मनुष्यवधाचा गुन्हा होता. शास्त्रामध्ये त्याला प्रमाण आहे. तर त्यांच्यापेक्षा चालणारा जीव श्रेष्ठ. झाडापेक्षा श्रेष्ठ कोण? चालणारा जीव हा श्रेष्ठ. कीटक इत्यादीपेक्षा ज्ञानयुक्त पशु हा श्रेष्ठ. चालणारे सगळेच आहेत, जनावरही चालतात, पण ज्ञान असणारा पशु म्हणजे मनुष्य प्राणी त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ म्हणून सांगितले. आणि मनुष्यापेक्षा प्रथमगणापेक्षा गंधर्व
गंधर्वपेक्षा सिद्ध, सिद्धापेक्षा देवता, त्यांच्यापेक्षा किन्नर, कोण श्रेष्ठ? त्यांच्यापेक्षा असुर, असुरापेक्षा देव, देवापेक्षा इंद्र, इंद्रापेक्षा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापती श्रेष्ठ, ब्रह्मदेवाच्या पुत्रामध्ये रुद्र श्रेष्ठ, ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाला म्हणून ब्रह्मदेव त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, आणि हे ते सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झाले म्हणून माझी उपासना करतात. सगळ्याचं मूळ उपादान कारण भगवत, म्हणून मी त्यांच्या. परंतु आता ऐका, ब्राह्मण माझ्यापेक्षा श्रेष्ठ म्हणतात. भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण? ब्राह्मण. हे ब्राह्मणांनी लिहिलं नाही, शुकाने लिहिले, व्यासाने सांगितले. व्यास ब्राह्मण नव्हते बरं का. आता ऐका, दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मी ब्राह्मणाच्या बरोबरी समजत नाही, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ कोण बरं का. ब्राह्मणाच्या मुखात ज्यांनी लोकांना अध्ययन केलं आणि माझ्या वेदरूपी अत्यंत सुंदर पुरातन मूर्तीला धारण केलं, जो परम पवित्र सत्वगुण, शम, दम, सत्य, दया, तप, तितिक्षा, ज्ञान 8 गुणांनी संपन्न आहे, तो ब्राह्मणापेक्षा पण श्रेष्ठ. नुसताच ब्राह्मणाच्या जातीत जन्माला आला उपयोग नाही, तो ब्राह्मण श्रेष्ठ. पण याच्या त्या जर गुण नसतील ब्राह्मण आहेत तर तो ब्राह्मणी श्रेष्ठ नव्हे. बघा पुत्रांनो, सर्व चराचर भूतमात्रांना माझं शरीर समजायचं आणि त्या भावनेने माझी पूजा करा. मन, वचन, दृष्टी, इंद्रियाचं कर्म, प्रत्यक्ष बळ माझी पूजा करणं. आणि शुभदेव म्हणतात, ऋषभदेवाचे पुत्र स्वतः सर्व प्रकारे सुशिक्षित आहे. लोकांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने महाप्रभावशाली परमसुहृद भगवान ऋषभाने अशा प्रकारे उपदेश केला. ऋषभदेवाच्या 100 पुत्रामध्ये भरत हा सर्वात श्रेष्ठ होता. तो भगवंताचा भक्त आहे. भरत, जड भरताची कथा. त्याला गादीवर बसवलं बरं का, राजसिंहासनावर बसवलं आणि ते विरक्त झाले. स्वतः वस्त्राचाही त्याग केला आणि दिगंबर झाले. केस विखुरलेले, वेड्यासारखा वेश परिधान केला आणि ब्रह्मावर्त दिशेच्या दिशेने बाहेर पडले. ऋषभ मौन बाळगले बरं का. काही विचार तर ते बोलायचं नाही. मौन बाळगणं म्हणजे काय? काहीच न बोलणं म्हणजे मौन नव्हे. भगवंताची कथा कीर्तन करणं चालतं. निरर्थक बोलणं हे ते फक्त बंद करायचं, बाकीची काय बडबड करू नये. जड, आंधळा, बहिरा, मुका, पिशाच्य, वेड्यासारखे चाळे करायचे ऋषभ बरं का. पिशासारखं, वेड्यासारखं. आणि अवधूत म्हणून भटकू लागले. कधी शहरात, कधी खेड्यात, वस्त्यावर, बगीच्यात, डोंगरात, गायीचे गोठे, यात्रेकरू, धर्मशाळा, जंगल असे भटकत राहायचे. मग कुणी अंगावर थुंकायला लागलं, कुणी लघवी करू लागलं. वेडा माणूस समजू लागले ना. ज्ञानी माणूस मी ज्ञानी आहे असं दाखवत हिंडत नाही बरं का. कशा करता? मला कुणी ज्ञानी म्हणू नये, अलिप्त राहतो तो. मग कुणी थुंकायचं, कुणी दगड मारायची, अंगावर कुणी विष्ठा टाकायची, कुणी लघवी करायची, तरी पण चित्त शांत. कुणी काही करू दे, चित्तामध्ये विक्षेप नाही, काही करू दे. करते ते शरीराला. शरीर जर माझं नाही ही भूमिका स्वीकारली तर कशाला काय वाटते? नाथांच्या अंगावर 108 वेळा थुंकलाच की. त्याने काय, नाथाने काय सांगितलं? तुझ्यामुळे मला गंगेचं स्नान घडलं, त्याचे पाय धरले. आपण असतो हे सांगतो आपण, आपल्यावर जर तसं कोणी केलं तर आणि अंगयस्ती अतिशय सुंदर आहे, कोमल आहे, सुंदर दिसत आहेत ऋषभदेव. संताप नाहीसा करणारे अशी बुबळ आहेत त्यांच्या. डोळे सुंदर दिसत आहेत. किळसवाणा वेश धारण केलाय आणि अजगराची वृत्ती धारण केली. पडून राहायची निवांत. अजगराची वृत्ती निवांत पडून राहायची. मलमूत्राचा पण जागेवरच त्याग आहे. जागेवरच सगळं थंड सगळं सगळं जागे. पण एक वैशिष्ट्य ऋषभ, त्याचा सुगंध यायचा, घाण येत नव्हती. आणि हजारो योजना लांब वाऱ्यामुळे त्याचा सुगंध म्हणजे अत्तरापेक्षा अतिशय सुगंधी. त्या विष्ठेचा आणि मूत्राचा वास इतका सुगंध येत होता ऋषभ भगवंताचा.
आणि त्यांच्याकडे सगळ्या विद्या होत्या. अंतर्धान पावणं, परकाया प्रवेश करणं, लांबचं ऐकणं, नाही का. योग्यांचं लक्षण माऊलीने सांगितलंय, जो समुद्र पैराणी देखे, नाही का, स्वर्गीचा आलोच ऐके, जे मुंगीचे ओळखी मुंगीचे मनोगत ओळखी. स्वर्गातला आलोच, आलोच या शब्दाचा अर्थ आहे कुजबुज. देवाची आणि अप्सराची कानात काय कुजबुज झाली इथं बसून कळतं. मुंगीच्या मनात काय चाललंय, योगाचं सामर्थ्य काय आहे, ह्या सगळ्या विद्या सगळ्या सिद्धी त्यांच्याकडे आहेत. अंतर्धान पावणं म्हणजे काय, मुक्त होणं. परकाया प्रवेश म्हणजे कुणाचे रूप धारण करता येणं, सगळं यांच्याकडे होतं. सिद्धी सगळ्या यांच्या मागे लागल्या, मागच होत्या. राजा परीक्षितांना विचारलं, भगवान आणि सगळ्या सिद्धी प्राप्त आहेत आणि स्वतःहून त्याला सिद्धी प्राप्त असताना भगवंतानी त्याचा स्वीकार का केला नाही, प्रश्न विचारला. परीक्षिताने विचारला. माणसं सिद्धी प्राप्त होण्याकरता धडपड करतात, मग त्यांनी का एक सांगू का, रिद्धी सिद्धी हा सुद्धा प्रतिबंध आहे. हा प्रतिबंध आहे. माणसं काय करतात त्यातच अडकतात. रिद्धी सिद्धी हे अवांतर फल आहे, मुख्य फल नव्हे. मुख्य फल काय, प्रभुप्राप्ती. आणि जर माणूस त्यात अडकला तर मुख्य फल बाजूला राहतं. शुभदेव म्हणतात, तुझं म्हणणं बरोबर आहे. चतुर शिकारी ज्या आपण पकडलेल्या हरणावर विश्वास ठेवतो का. हरिण पकडून आणले, आता पकडून आणल्यावर ते घरात मोकळं सोडतो का हरणाला. मोकळं झाल्यावर ते पळून जाणार आहे ना. त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य चंचल चित्तावर विश्वास ठेवत नाहीत. चित्त कसं आहे, चंचल आहे, नाही का. चंचल आणि चपळ, जाता येता न लगे वेळ, जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं, नाही का. अर्जुनही म्हणतो चित्त चंचल आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चित्त चंचल आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चपळ आहे. आणि जगद्गुरु तुकोबा म्हणतात चंचल पण आहे, चपळ पण आहे. चंचल असणं म्हणजे काय असणं, एक काम हातात घेतले ते निम्मच सोडायचं, दुसरंच काहीतरी करत बसायचं, नाही. आपण काय म्हणतो त्याला, एक ना धड, हा बराबर आहे की नाही. चंचल असणं दोष आहे. आपण काय म्हणतो, सगळं चांगलं आहे पण स्वभाव जरा चंचल वाटतोय, बाकी सगळं चांगलं आहे, जरा थोडासा चंचल वाटतोय. चंचल वाटतोय म्हणजे काय, मगाशी चांगलं बोलतो आज का आता एकदम काय चंचल आहे. चंचल हा दोष आहे. आणि चपळता काय आहे, पहिलं काम सगळ्यांच्या अगोदर पूर्ण करायचं, लगेच दुसरं काम. पहिलं होतं माझं दुसरं काम पूर्ण. चपळ आहे. चपळता हा गुण आहे, चंचलता हा दोष आहे आणि चपळता हा गुण आहे. आणि म्हणून चंचल आणि चपळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचल आहे, चपळ आहे. इथं येतावर घरी जाऊन येते, स्वयंपाक झाला असेल का, पोती संपोसर गरम गरम मला खायला मिळेल का, इथं फार वेळ लागतोय, मग तवर गार होईल का, मग मनच उठून जाऊ दे का, मग चित्त तिथं जातं आणि म्हणते आता उठ चालू पोतीतनं, थांबू नको पुन्हा गार होते, मन सांगत, नाही का. मग ते घड्याळाकडे बघतो सारखं. तस चंचल चित्तावर ज्ञानी मनुष्य कधी हे करत नाही. चित्त आता माझं मन उद्या बदलू शकतं ना. म्हणून आणि काय झालं, असा विश्वास ठेवल्यामुळं योग्यांचं चिरकाल केलेलं श्रेष्ठ तप सुद्धा क्षीण झालेलं आहे. उदाहरण आहे ना आपल्याकडं, सौभरी ऋषीचं उदाहरण आहे. सौभरी ऋषीचं उदाहरण आहे ना. पाण्यामध्ये माशाचं 2 मासे एकत्र आले होते, माशांचं मिलन बघितलं सौभरी ऋषीनं. फार मोठं तपश्चर्या केली होती, अंग सगळं गात्र शिथिल झाली होती, हाडाची काढ झाली होती, पण तपाचं तेज होता अंगावर. आता मरतोय का उद्या मरतोय ही अवस्था होती. सापळा होता अंगाचा आणि ते माश अर्धी द्यायला गेले ते नदीत आणि तिथं बघितले 2 मासे. हे म्हणले आता मला लग्न करायचंय, लग्न करायचंय म्हणले. गेले राजाकडे, राजा मला लग्न करायचंय. म्हणलं खरं काय अडचण नाही, सगळी मी सोय करतो. काय
आता राजा होता. बघतो म्हणले, बाकीच तयारी करतो, मुलगी बघतो. मुलगी बघायची नाही म्हणले राजा, तुला 60 मुली आहेत. त्या राजाकडे गेला, त्यातली मला एक दे. राजाला प्रश्न असा पडला, हा ऋषी आहे, नाही म्हणाव तर जाळून टाकल इथंच. बरं होय म्हणाव तर आता ही हाडाची काढ झालीत, माझी 15-16 वर्षाची पोरगी ह्याला मी कशी देऊ? नाही म्हणता येईना, होय म्हणता येईना, काय करू, काय करावं? होय म्हणतायत. राजा हुशार, राजा हुशार. बसा म्हणला महाराज, बसा, मी माझ्या मुलीला विचारतो. मुलीने पसंत केलं ना, काय अडचण नाही. याला माहिती ना मुली ह्याला कशाला पसंत करतायत, मुली पसंत करणार नाहीत, परस्पर पीडा नाही. मुलीने पसंत केलं घेऊन जावं म्हणलं, माझी काय अडचण नाही. राजा मुलीला सांगायला गेला. सौभरी ऋषी बाहेर बसले होते. मुलीनं सांगितलं, बाहेर एक ऋषी आले, तुम्हाला स्थळ आले, चला. मुली बाहेर आल्या आणि असा मदनाचा पुतळा, राजस सुकुमार बर का, तेजपुंज असा, गोरा गुंटा असा, उंचापुरा, आणि बाहेर त्याला विचारलं, इथे एक जखम हाताला, मीच आहे म्हणजे सौभरी ऋषी. योग सामर्थ्याला स्वरूप धारण केलं. गंमत अशी घडली, 60च्या 60 मुलीने म्हटलं मला हाच नवरा पाहिजे. आणि सौभरी ऋषींनी 60 मुलीवरून लग्न केलं, संसार केला. एक क्षणाचं चित्त डळलं, तपाचा भंग झाला, संपलं तप आमचं, काही उपयोग नाही. आयुष्यभराची केलेली साधना वाया गेली. म्हणून ज्ञानी मनुष्य ह्या चंचल चित्तावर विश्वास ठेवत नाही.